नमस्कार, मी सौरभ कोरटकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. पुना गाडगे आणि सन्स प्रस्तुत जय गणेश पॉवर्ड बाय माणिकचंद ऑक्सिरिच, स्पेशल पार्टनर मांडके हिअरिंग सर्व्हिसेस आणि पूर्वांचे सेवर या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. 27 ऑगस्टला गणरायाची विधिवत स्थापना झाली. गेली 10 दिवस गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केली. आता परंपरेनुसार आज बाप्पाचं विसर्जन होत आहे. मुंबईसह पुण्यात विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली. आता आपण थेट जाऊयात पुण्यामध्ये. निलेश नातू आपल्या सोबत आहेत. धन्यवाद सौरभ. सर्व मंडळींना जय महाराष्ट्र आणि जय गणेश. तुम्ही पाहताय पुण्याची ही मिरवणूक लाईव्ह अगदी घर बसल्या. पुण्यामध्ये देखाव्यांचा राजा म्हणून जे बिरुद मिरवलं जातं असा एक गणपती आहे. छत्रपती राजाराम मंडळ त्यांचे अध्यक्ष मार्बर आहेत युवराज निंबाळकर. युवराज, तुमचं खूप 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 मनापासून स्वागत. धन्यवाद. जय गणेश. तुम्हाला सर्व गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. खरं मी सुरुवात ओळखच अशी करून दिली होती युवराज, की तुमचं नाव ज्यासाठी घेतलं जातं देखाव्यांचा राजा, तर हे बिरुद मिळवताना अशी छाती फुलून येते का? खूप अभिमान वाटतो का? कारण गेल्या 8-9 वर्षापासून आपण पाहतोय की तुम्ही जेवढे काही देखावे केलेले आहेत ते अविस्मरणीय होते. निलेशजी, आपल्याला माहिती असेल की एक निर्बंध आला होता 2010 नंतर की स्पीकर परवाना 10 वाजेपर्यंत चालायचा. अशा वेळेस आपली जी उत्सवाची जी परंपरा आहे कुठं खंडित पडू नये यासाठी असा देखावा किंवा अशा काही गोष्टी आपण समाजात दिल्या तर ते दिवसभर 24 तास चालेल आणि त्याचे सर्व गणेश भक्त लाभ घेतील. या संकल्पनेतून वेगवेगळी तीर्थस्थळं केली आणि तिथं जर आपल्या गणेश भक्तांना आपण बोलवलं आणि ते नमन झाले तिथं, तर नक्कीच हा उत्सव 24 तास 10 दिवस चालेल आणि त्याच्यासाठी कुठलाही निर्बंध येणार नाही आणि कुठलाही विरोध शासनाविरुद्ध आपण कुठलाही बंड असा किंवा अशा गोष्टी येणार नाही आणि एक संस्कृती टिकून राहील. मग त्या वर्षीपासून आपण साधारण 2010 नंतर आपण वेगवेगळे तीर्थस्थळं करण्याचा प्रयत्न केला. आपण कुठलाही देखावा करत नाही, तर आपण तीर्थस्थळाची प्रतिकृती करतो आणि ती हुबेहूब करण्याचा प्रयत्न करतो. नुसती प्रतिकृती करत नाही, तर त्या ठिकाणी असणारे दररोजचे जे काही उपक्रम आहेत, सकाळची काकड आरतीपासून रात्रीची आरती, या सर्व गोष्टी वेळच्या वेळी आणि तिथली जी लोकं आहेत त्यांना आपण आमंत्रण देतो आणि त्यांच्यामार्फत त्यांच्या ताब्यात ते आपण तीर्थस्थळ म्हणजे आपण जो देखावा करतो ते त्यांच्या ताब्यात देतो. त्यांच्यानुसार आपण त्या ठिकाणी रोजच्या रोज दिनचर्या करतो. त्यामुळं ज्या पद्धतीने तीर्थक्षेत्रात गेल्यानंतर भाविकाला जे एक वेगळा आनंद मिळतो, एक भाविक होतो, त्या पद्धतीने छत्रपती राजाराम मंडळमध्ये आल्यानंतर ते त्यांना अनुभवास मिळतं. आणि एक त्यामुळे आज जर पाहिलं असेल आपण सर्वांनी, तर नॉट ओन्ली पुणे, महाराष्ट्राभर सर्वजण तीर्थस्थळं किंवा वेगवेगळी मंदिरं करतात, डेकॉर करतात आणि उत्सव हा 10 दिवस 324 तास चाललेला दिसतो. त्याच्यात कुठलाही गालबोट नाही लागत आणि आजूबाजूचे जे रहिवासी त्याच्यात सहजपद्धतीने सामील होतात आणि त्यांनाही आपलं एक प्रेम मिळतं आणि ते आपले सहभागी होतात. अशा पद्धतीने उत्सव सांस्कृतिक पद्धतीने कसा चालावा याचा पायंडा छत्रपती राजाराम मंडळांनी घातला आहे. तुम्ही सांगितलं की तिकडच्या परंपरा रूढी तुम्ही इथे घेऊन आलात, तिथे तुम्ही तशाच पद्धतीने करता. पण मी असं ऐकले की तिकडचे खांब जेवढे असतात तेवढेच इथे देखील तुम्ही बनवता. फक्त त्यामधलं अंतर 10,000 फूट असेल तर ते 2 फुटावरती येतं. पण जिथे ओरिजिनल जेवढे खांब आहेत तेवढेच खांब तुम्ही पुण्यामध्ये देखील उभे करता. बरोबर. जो स्केल आहे, आम्ही कुठलंही तीर्थस्थळ करण्यापूर्वी आदल्या वर्षी आमचं ठरलेलं असतं की पुढचं कुठलं तीर्थस्थळ करायचं. मग ते करत असताना आम्ही पहिल्यांदा त्या तीर्थस्थळासाठी जातो. तिथले ट्रस्टी असून दे, व्यवस्थापक असून ते त्यांच्याशी भेट घेतो, त्यांची मान्यता घेतो, तिथं आपला श्रीफळ ठेवतो आणि त्यानुसार प्रत्येक मेजरमेंट आम्हाला मिळतं. आपल्याला सर्वांना सांगायला आम्हाला हे वाटतं की आम्हाला बालाजीपासून शिर्डी, महालक्ष्मी या सगळ्यांचे मेजरमेंट फिजिकली मिळाले. अशा वेळेस पूर्णपणे तीर्थस्थळांनी आम्हाला मदत केली की कुठलंही आम्हाला अडचण येऊन दिली नाही. त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी होणारं दर्शनही थांबवलं. हे आम्हाला फार गौरवास्पद आहे. त्यानुसार आम्ही या ठिकाणी करतो आणि हे सांगण्याचा आम्हाला फार आनंद होतो की आमचा भाग जो सदाशिवपेठ आहे हा अतिशय रहदारीचा आहे. 12 मीटरच्या वर तिथं रोड नाही. अशा वेळेस त्या ठिकाणी हे जर करायचं असेल तर कुणाला अडथळा झाला नाही पाहिजे, कुणाला त्याचा त्रास झाला नाही पाहिजे. भाविक असून दे, आपल्या शेजारची लोकं असून दे, स्कूल असून दे, दवाखाना असून दे, यांना कुणालाही त्रास झाला नाही पाहिजे म्हणून आपण हँगिंग मांडव चालू केला निलेशजी, ज्याच्यात एकही खड्डा नाही. फळ्याचा मांडव ज्याच्यात आपण पाहिला असेल मागील वर्षी 5 लाख लोकांचा हा
पोर्टफोलिओ होता. 10,000 लोक स्टेजवर उभे राहायचे आणि 2.25 कोटी लिटर पाणी पण होतं त्या सुवर्ण टेम्पलमध्ये. असं सगळं असताना देखील कुठंही लिकेज किंवा कुठलाही धोका आम्ही पत्करत नाही. त्याच्या स्ट्रक्चरल ऑडिट करतो. या सगळ्या गोष्टीची दखल टेक्निकली घेण्याचा मॅक्झिमम प्रयत्न करतो. टेक्निकल आणि धार्मिक या सगळ्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करतो. कारण आपल्याला माहिती की उत्सव हा चालू झाला होता स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्य मिळण्यासाठी. आज फार बदल झालेला आहे 130 वर्षात. त्या पद्धतीने उत्सवही टिकला पाहिजे, संस्कृती टिकली पाहिजे आणि नवीन ज्या गोष्टी आल्या त्याचं अनुकरण पण करता आलं पाहिजे. टेक्निकल असेल, आर्किटेक्चर पद्धतीने असेल, सिव्हिल पद्धतीने असेल. आणि हे सगळं करत असताना कुठल्याही भक्ताला, कुठल्याही रहिवासीला किंवा कुठल्याही पुणेकराला त्याचा त्रास वाहतुकीत झाला नाही पाहिजे याची पूर्णपणे आपण दक्षता घेतो. अगदी खरं आहे. हँगिंग मांडव म्हणजे त्याच्याकडनं अक्षरशः कार देखील जाते बरं का मित्रांनो. हे तुम्हाला सांगायला मला इथे खरंच अभिमान वाटेल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे युवराज, तुम्ही आत्ताच म्हणालात की तुम्ही जागेच्या आविर्भावामुळे पहिल्या मजल्यावरती ही सगळी मंदिरं बांधता. मागच्या वर्षी तुम्ही स्वर्ण मंदिर केलं होतं पंजाबमधलं, गोल्डन टेम्पल ज्याला म्हटलं जातं. तर त्याच्या चहूबाजूनी पाणी आहे, बरोबर, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण इथे तुम्ही कुठलेही शॉर्टकट घेतले नाहीत. म्हणजे पाणी आहे म्हणून निळा रंग देऊ शकले असते, LED फिरवू शकला असतात किंवा जसं प्लास्टिक टाकू शकला असतात. पण तसं न करता खरं तुम्ही हजारो गॅलन पाणी तिथे साठवलं होतं आणि त्याच्यात लिकेज बिलकुल देखील नव्हतं. हे कसं साध्य करू शकला होता? तर हे टेक्निकली मी तुम्हाला म्हणलं ना, फळाचा मांडव आहे. 1 स्क्वेअर फुटात किती वेट धरू शकतं. 10,000 लोक आले की 2.25 कोटी लिटर पाणी बसलं. तर याचा सर्व अंदाज हा टेक्निकल पद्धतीने आर्किटेक्ट विभागाने आपण केला होता. आणि तो जो आपण टेम्पलच्या बाजूनी जो तलाव केला होता तो पण फ्लश असा केला होता की तो RCCमध्ये आहे अशा पद्धतीने केला होता. मला सांगायला उत्सुकता वाटेल, आपले उपमुख्यमंत्री अजितदादा आहे की अजितदादा फार चाणक्य आहे. बारीक बारीक गोष्टी चाणक्य आहेत. ते खाली आल्यावर मला म्हणले मी भरपूर चुका काढणार आहे तुझ्या. फार गोष्टी मी पाहिल्यात पण त्या ठिकाणी मला भरपूर, पण आज मी गेल्यानंतर भरपूर चुका देत. पण त्या ठिकाणी त्यांनी दर्शन घेतल्यानंतर म्हणले सॉरी मला एकही चूक तुझी काढता आली. तर म्हटलं थँक्यू. उलट चूक काढली असते तर आम्ही त्याच्यातून अजून काहीतरी शिकलेलो असतो आणि अजून आम्ही त्याच्यात करेक्शन केलं असतं. तर मला एवढं सांगायचं इथे या ठिकाणी की प्रत्येक गोष्ट ही एक टेक्निकल पद्धतीने, भावनिक पद्धतीने आणि तसेच्या तसं कसे उतरेल, त्याचं स्केल कमी होईल पण ती तशीच उतरेल ह्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो. म्हणजे टेक्निकल भाषेत बोलायचं गेलं तर 10:2 अशा फॉर्मॅटमध्ये तुम्ही ते सगळं बसवता. बरोबर. अक्षरशः सुंदर अशी कामगिरी तुम्ही केलेली आहे. गेले 8-9 वर्ष सातत्याने करत आलात आणि तुमच्याकडनं गणेशाची आशीष याच्याही पुढे हे श्रद्धेभावपूर्णेने अशाच प्रकारची कामं होत राहो हीच खरं ईश्वरचरणी प्रार्थना आहे. युवराज, खूप खूप आभार. तुम्ही इथे आलात, आम्हाला तुमचा एवढा महत्त्वाचा वेळ दिलात. मला माहिती तुमची मिरवणुकीची गडबड आहे, तुम्हाला त्यामुळे जास्त वेळ आम्ही थांबवणार नाही आहोत. पण खूप खूप आभार, धन्यवाद. जय गणेश, जय 1 महाराष्ट्र. मिनिट तुमचा घेतो. हो. आपण वेगवेगळी तीर्थस्थळं करतो. तर 134 वर्षाची जी मूर्ती आहे सार्वजनिक गणेश चतुर्थीतील पहिल्या मूर्तीपैकी एक ही आहे. तर हिचं स्वतःचं एक देऊळ असावं हा या वर्षीचा संकल्प आहे आणि तो संकल्प अशा पद्धतीने असावं की ते तीर्थस्थळ व्हावं या पद्धतीने आमचा प्रयत्न आहे, संकल्प आहे. आणि ह्या सगळ्यासाठी आपल्यामार्फत आम्ही आज आव्हान करतो की आपण सर्वांनी हे जो चॅनल बघतात आम्हाला आशीर्वाद द्यावा की हा संकल्प आमचा छान पद्धतीने होईल पूर्ण. आणि आपल्याला जो 10 दिवस तर वेगवेगळी तीर्थस्थळं बघायला मिळतात ते 365 दिवस छत्रपती राजाराम महाराज मित्रमंडळाचं जे मंदिर होईल ते 365 दिवस आपल्याला बघता येईल. आणि एक सांस्कृतिक पद्धतीने तिथे वेगवेगळे सांस्कृतिक पाठशाळा घेतल्या जातील अशा पद्धतीने ते मंदिर करणार आहोत. तर यासाठी आपल्या सर्व पुणेकर आणि सर्व गणेश भक्त आणि सर्व चॅनलचे प्रेक्षक यांना मी आव्हान करतो, नम्र विनंती करतो की आपण आपले आशीर्वाद आमच्याशी ठेवावे आणि हे असंच प्रेम आपण ठेवावं. धन्यवाद. जय गणेश, जय गणेश निरजजी. थँक्यू. धन्यवाद युवराज. इच्छापूर्ती गणेश तुमच्या बाजूला आहेस, तुमच्या पाठीशी आहेस. सर्व मनोकामना तुमच्या पूर्ण नक्कीच करणार आहे. धन्यवाद. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा ही मिरवणूक लाईव्ह अगदी घर बसल्या. जय महाराष्ट्र.